11th ॲडमिशन 2026-27 तर राऊंड 3ची जी प्रोसेस होती ही कंप्लीट झालेली आहे आणि आज आपल्याला अशा भरपूर कमेंट्स आलेल्या आहे की राऊंड 4मध्ये फक्त मुलंच फॉर्म भरू शकतात का, मुली फॉर्म भरू शकणार किंवा नाही. तर विद्यार्थ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका, कारण की राऊंड 4 हा विशेष फेरीमध्ये आहे, म्हणजे स्पेशल राऊंडमध्ये जातो आहे आणि त्या राऊंडमध्ये म्हणजे राऊंड क्रमांक 4मध्ये A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्यामध्ये मुली फॉर्म भरू शकतात किंवा मुलं असं काहीही नाही आहे. मी अगोदरचा एक व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, यामध्ये ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे तो फॉर्म भरू शकते, ज्यांनाही कॉलेज मिळालेले नाही आहे तो फॉर्म भरू शकतो, मुलं आणि मुली दोन्ही कंबाईन. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांना ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलेली असेल, ॲडमिशन कॅन्सल केलेली असेल, तर ते विद्यार्थीसुद्धा यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. ठीक आहे. तर याचा अर्थ असा आहे की ज्यांचाही आतापर्यंत नंबर लागलेला नाही आहे किंवा नंबर लागलेला असून प्रवेश जर त्यांचा ॲडमिटेड असेल, तुम्ही लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टेटस ॲडमिटेड दिसत आहे. ठीक आहे. ज्यांचंही स्टेटस ॲडमिटेड आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही आहे. फक्त बाकी A to Z विद्यार्थी मुलं मुली दोन्हीही फॉर्म भरू शकतात. आणि राहिला प्रश्न तुमचा कट ऑफचा, तर कट ऑफ लिस्ट बघू शकता इथे उपलब्ध झालेली आहे. कट ऑफ लिस्टला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे 2026-27ला क्लिक करा आणि त्यानंतर बघू शकता राऊंड क्रमांक 3 कट ऑफ लिस्ट इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक एक्सेल फाईल डाउनलोड होणार आणि एक्सेल फाईल तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर त्यामध्ये कॉलेजनुसार कॉलेज सर्च करा आणि त्यानुसार तुम्ही बघू शकता. मोबाईलमध्ये थोडं हार्ड जाणार तुम्हाला चेक करायला, आणि कॉम्प्युटर वगैरे जर असेल किंवा लॅपटॉप वगैरे असेल त्यावरती तुम्हाला इझी जाऊ शकते. त्यामध्ये तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. ठीक आहे. तर ज्यांनाही करायचं असेल ते विद्यार्थी चेक करा. या अगोदर आपण व्हिडिओ दिलेला आहे की कट ऑफ कसा चेक करायचा त्याप्रमाणे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न आता राऊंड 4चा, तर राऊंड 3ची जी प्रोसेस आहे ही कंप्लीट झालेली आहे. तर राऊंड 4चा जो टाइम टेबल आहे हा उद्याला आपल्याला डिटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर आपण राऊंड 4चा फॉर्म भरणार आहे. ठीक आहे. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकच लक्षात ठेवा, राऊंड 4मध्ये एकच कंडिशन आहे, जी म्हणजे की तुमचे जेवढे पर्सेंटेज आहे पर्सेंटेजनुसार तुम्हाला नंबर लागणार आहे फक्त तुमचा. बाकी यामध्ये OBCच्या जागा असेल किंवा SCच्या जागा असेल तर ही रिझर्वेशन आतापर्यंत सुरू होतं तुम्हाला, की कोणत्या विद्यार्थ्याला SC असेल तर SCमधून त्यांना पर्सेंटेज जरी कमी असेल तर नंबर लागलेला असेल अशा प्रकारे. परंतु आता तसं होणार नाही आहे. आता संपूर्ण जागा ज्या आहे ओपन म्हणू शकतो आपण, कारण की ओपन मेरिटमध्ये तुम्हाला कॉलेजेस आता मिळणार आहे. ठीक आहे. तर उद्याला डिटेल्समध्ये आपल्याला टाइम टेबल उपलब्ध होऊन जाणार आणि व्हॅकन्सीसुद्धा माहिती होऊन जाणार की किती जागा रिक्त आहे राऊंड 4साठी. ठीक आहे. तर व्हॅकन्सीसुद्धा तुम्ही चेक करू शकता. इथे सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर व्हॅकन्सी लिस्ट चेक करू शकणार आहे. परंतु सध्या चेक करू नका, कारण की ह्या अजूनपर्यंत अपडेट झालेला नाही आहे. उद्याला सायंकाळपर्यंत अपडेट होऊन जाणार. तर इथून तुम्ही व्हॅकन्सी लिस्ट चेक करा, जेही तुम्हाला आर्ट कॉमर्स सायन्स चेक करायचे आहे. ठीक आहे. तर इथून व्हॅकन्सी लिस्ट, कट ऑफ लिस्टसुद्धा सांगितलेली आहे तुम्हाला. कट ऑफ लिस्ट तुम्ही आतासुद्धा चेक करू शकता. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न तुमचा राऊंड 4चा आता, तर राऊंड 4चा जो डिटेल्समध्ये टाइम टेबल असेल तो आपल्याला उद्याला कोणत्याही वेळी उपलब्ध केला जाऊ शकतो. तो आला की तुम्हाला संपूर्ण प्रॉपरली समजून सांगण्यात येणार आपल्या चॅनलवर की कशा प्रकारे राऊंडची प्रोसेस चालणार आहे. ठीक आहे. आणि फॉर्मसुद्धा व्यवस्थित भरणार विद्यार्थ्यांना, त्याबद्दलसुद्धा तुम्हाला जो व्हिडिओ देऊ आपण तो व्हिडिओ व्यवस्थित चेक करूनच आपला फॉर्म भरा, कारण की तुमचा नंबर लागायला पाहिजे. ठीक आहे. तर 11th ॲडमिशन 2026-27मध्ये चुकीची माहिती किंवा अफवावर विश्वास ठेवू नका. संपूर्ण माहिती जिथून तुम्हाला व्यवस्थित मिळते त्याच ठिकाणी बघा. असं काही नाही की माझ्या चॅनलवर बघा, तुम्ही अदर चॅनलवर जरी माहिती बघत असाल तर माहिती जिथे तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित मिळत आहे तिथे संपूर्ण माहिती बघा, जेणेकरून तुमचं कोणतंही नुकसान व्हायला नको. ठीक आहे. तर 11thमध्ये जर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि 11th ॲडमिशन 2026-27बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.